आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्झवर. श्रोते हो, सकाळचे 6:06 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका. या कार्यक्रमात आजचा विषय आहे स्वामी दयानंद यांचा बुद्धिप्रामाण्यवाद. याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महर्षी दयानंद द्विजन्म शताब्दी आणि आर्य समाज सार्ध शताब्दी निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा. स्वामी दयानंदांचा बुद्धिप्रामाण्यवाद. जाणण्या धर्म कर्म अध्यात्माचे सत्यस्वरूप दयानंदांनी दिला तर्क व विज्ञानाचा प्रारूप. गोष्ट कोणतीही असो ती बुद्धी व तर्काच्या कसोटीवर घासून अवलंबली पाहिजे. डोळसपणे केले गेले कार्य हे अनंत काळासाठी सुपरिणामकारी ठरते. 19व्या शतकातील क्रांतिकारी युगपुरुष स्वामी दयानंद सरस्वतींचे वैशिष्ट्य हे की त्यांचे समग्र तत्वज्ञान बुद्धिप्रामाण्यवादावर आधारलेले आहे. खरे तर वेद, उपनिषद, दर्शन इत्यादी शास्त्रग्रंथ हे विशुद्ध स्वरूपातीलच आहेत, परंतु कालांतराने याच ग्रंथात प्रक्षेप झाले. अंधश्रद्धा, धर्मभोळेपणा, मिथ्या बाबी त्यात प्रविष्ट केल्या गेल्या. मंत्रांचे व श्लोकांचे अर्थ चुकीच्या पद्धतीने लावून ते अनर्थकारी ठरू लागले. त्यामुळे सामान्य लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडत जाऊ लागला होता. धर्म म्हणजे धारण करण्याजोग्या पवित्र गोष्टी व शुद्ध आचरण, पण लोकांनी मतसंप्रदाय व भाबड्या बाबींना धर्म म्हणून संबोधले. तसेच झाले अध्यात्माच्या बाबतीत. ईश्वर व त्याच्या भक्ती आणि उपासनेच्या नावावर चाललेल्या अंधकर्मांनाच अध्यात्म म्हटले जाऊ लागले. पण स्वामी दयानंदांनी मात्र बुद्धिप्रामाण्यावर आधारित आणि सृष्टीतील जडचेतन तत्वावर आधारित अटल नियमानुसारच धर्म आणि अध्यात्माची व्याख्या केली. यस्तर्केन आसंधत्ते स धर्म वेद न इतरः. जो तर्कावर, विवेकावर आणि सृष्टीविज्ञानावर तसेच व्यवहारवादावर आधारलेला आहे तोच खरा धर्म. याहून वेगळा धर्म असू शकत नाही. जे सृष्टीत चालले आहे तेच विज्ञान वेदात दडलेले आहे. म्हणूनच वेद धर्म हा समग्र विश्वातील मानवमात्राकरिता समुचित उपदेश देणारा ईश्वरीय पावन संदेश होय, असे स्वामीजी सांगतात. शारीरिक, बौद्धिक, आत्मिक, सामाजिक व जागतिक उन्नती हेच धर्माचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ज्याच्यामध्ये समाज व राष्ट्राचे हित आणि सुख सामावलेले असते तोच खरा धर्म होय. म्हणूनच स्वामीजी आपल्या तरंगसंगत विचारसरणीमुळे आपल्या ग्रंथामध्ये अंधश्रद्धा, रूढी परंपरा, चालीरीती यावर कडाडून हल्ला चढवतात. अशा विरुद्ध रणशिंग फुंकतात. समाजाची होणारी पिळवणूक आणि फसवणूक दयानंदांनी आपल्या तर्कपूर्ण विचारांनी थांबवली. सत्यार्थ प्रकाश या अजरामर ग्रंथातील 11व्या समूहाला स्वामीजी म्हणतात, गुरूंचे काम विद्या देणे असून शिष्याचे काम विद्या घेणे आहे. पण जो मनुष्य लोभी, क्रोधी व मोहग्रस्त असतो तो गुरु नव्हे. अशांचा त्याग करावा. पण जो सद्गुणी असेल तोच खरा गुरु समजावा. ज्ञानी व सदाचार संपन्न गुरूंच्या अभावामुळेच समाजात अंधश्रद्धा पसरत जातात. सर्व अंधश्रद्धा ईश्वराच्या चुकीच्या संकल्पनेभोवती फिरत असतात हे स्वामीजींना माहीत होते. म्हणूनच त्यांनी नाना प्रकारच्या अवडंबराचा विरोध केला. जडपूजेमुळे आपल्या भारतीय समाजात असंख्य दोष निर्माण झाले आहेत आणि यामुळे समाज दुबळा बनत चाललेला आहे. म्हणून स्वामीजींनी ईश्वराचे व्यापक स्वरूप मांडले. परमेश्वर हा अजन्मा असून तो अजर, अमर, नित्य व अनादी आहे असे प्रतिपादन स्वामीजी करतात. मानवाचा आत्मा बलिष्ठ आहे. पुरुषार्थाच्या बळावर तो आकाश पाताळ एक करू शकतो. पण धार्मिक अंधश्रद्धांतर्गत मोडणाऱ्या फलित ज्योतिष, जन्म कुंडली, हस्त सामुद्रिक, मुहूर्तांचे शुभाशुभ कर्मफळ या सर्व चुकीच्या बाबीमुळे माणसाची फसगत होते. दयानंदांनी या सर्वांच्या विरोधामध्ये विज्ञान आणि तर्क संगत असे विचार मांडले. सत्यार्प्रकाश ग्रंथात ते म्हणतात, खऱ्या अर्थाने मानवी जीवन जर सुखी करावयाचे असेल तर तर्क व
बुद्धीच्या आधारे त्याची व्याख्या करावी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद द्विजन्म शताब्दी आणि आर्य समाज सार्ध शताब्दी निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा. आत्ताच आपण विचारशलाका या कार्यक्रमात स्वामी दयानंदांचा बुद्धिप्रामाण्यवाद या विषयावर डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.